नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तहसीलदार कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सापळा रचून एका अव्वल कारकुनास रंगेहात पकडले आहे. शेती संदर्भातील कुळ कायदा टेबल पाहणाऱ्या अव्वल कारकुनास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने बुधवारी 3 जुलै रोजी भर दुपारी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात रंगेहात जेरबंद केले. त्यामुळे खेड तहसील कार्यालयातील प्रचंड लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. अव्वल कारकुनास लाच घेताना पकडल्यानंतर खेड पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही सुरू होती. त्यामुळे याबाबतची सविस्तर आणि अधिकृत माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही. खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये लाचखोरीचे अड्डे झाले आहेत. सगळी शासकीय कार्यालये सामान्य नागरिकांची पिळवणूक करत असल्याचे विदारक वास्तव पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यात होलेवाडी येथे रात्री 11 नंतर ड्रोन गिरट्या घालत आहेत. पुणे जिल्ह्यात कोथरूड येथून इसिसच्या दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पुणे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या दहशतवाद्यांकडे ड्रोनचे साहित्य सापडल्याचेही समोर आले असताना ग्रामीण भागात ड्रोनच्या सर्रास गिरट्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. पोलीस यंत्रणेकडून मात्र या ड्रोनबाबत गांभीर्याने लक्ष दिलं गेलं का असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होऊ लागलाय. होलेवाडीमध्ये ड्रोन फिरत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दिनांक 1 जुलै रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सनी रामदास तुळवे वय 26, चंद्रकांत भीमराव तुळवे वय 34, दोघे राहणार खालुंब्रे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश अनिल तुळवे वय 30, राहणार खालुंब्रे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाचा प्रणय प्रदीप ओव्हाळ वय 21, राहणार कानेफाटा, वडगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पावसापासून बचाव व्हावा यासाठी एका मजूर अंगावर बॅनर घेऊन झोपला. मात्र अज्ञात वाहन चालकाला तो बॅनर खाली दिसला नाही. डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास आळंदी बस स्टॉप जवळील मोकळ्या मैदानात घडली. कपिल विलास अंकुरे वय 21, राहणार बोरी, परभणी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची लोकसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपनेतेपदी व मुख्य प्रतोदपदी नियुक्ती शरद पवार यांनी केली आहे. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू झाली असून त्यासाठी विविध दाखले काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शासनाकडून काही दाखल्यांमध्ये सवलत दिल्याची घोषणा केली आहे. मात्र तलाठी कार्यालयातील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. खेड तालुक्यात ठिकठिकाणी असे चित्र पाहावयास मिळत आहे. दिनांक 3 जुलै 2024 रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, खेडचे गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती पात्र मुलांना बक्षीस देऊन मुलांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका यांचा सन्मान केला असल्याची माहिती रासे केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप जाधव यांनी दिली. खेड तालुक्यातील अनेक भागामध्ये बिबट्यांचा अधिवास आढळून येत आहे. शेतकरी व ग्रामस्थांना सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती चाकणचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली. खेड तालुक्यातील आसखेड बुद्रुक, पाईट, कोरेगाव बुद्रुक, चांदूस या गावामध्ये वन्य प्राण्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. श्रीकृष्ण वामनराव पाटील यांची वाकी खुर्द येथील श्री राणूबाई सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मरकळ तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी किरण पाचपुते यांची बिनविरोध निवड झाली. आता गणेशोत्सव काही दिवसावर आल्याने कुरुळी तालुका खेड येथील कुंभारवाड्यात गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. खरपुडे व वाकी क्षेत्रातील या डोंगर भागामध्ये तरस, मोर असे विविध प्राणी पक्षी दिसून येत आहेत. सकाळी भटकंतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना हे प्राणी सर्रास दर्शन देतात. खरपुडी खुर्दचा सुंदर परिसर तुम्ही पाहू शकता. श्री खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या ठिकाणी आम्हाला रोज वॉकिंगला येत असताना मोर, तरस, लांडगे, कोल्हे, ससे
विविध प्रकारचे प्राणी या जंगलात आढळतात. अतिशय निसर्गसंपन्न वातावरण या ठिकाणी आहे. ज्यावेळेस आम्ही रोज सकाळी या ठिकाणी येतो, कोणत्या ना कोणत्या प्राण्याचं रोज दर्शन होतं. त्यामुळे निसर्गाच्या सहवासात आल्याचं जाणीव आम्हा सर्व ट्रेकर मंडळींना या ठिकाणी रोज होत असते. खूपच निसर्ग. सोयाबीन बियाणे मागील वर्षापेक्षा यंदा स्वस्त असल्याने शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. सोयाबीन पीकला खर्च कमी लागतो, कष्ट देखील कमी लागतात, परंतु उत्पादन जास्त होते. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाचे उत्पादन घेत आहेत. जिल्हा परिषद शाळा पठारवाडी येथील माजी शिक्षक शिवनाथ नजर यांचा निरोप समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पठारवाडी गावात पार पडला. सदरचे शिक्षक हे पठारवाडी येथे 1990 ते 2010 या काळात 1ली ते 4थी या वर्गात शिकवायला होते. पठारवाडीतील सर्व माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ व जुन्नर तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबवायचे नियोजित विविध उपक्रम व इतर आवश्यक विषयावर आढावा मीटिंग घेतली. म्हणून सगळ्या केंद्र प्रमुखांनी बघा, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सगळ्यांनी माझी भाषण ऐकल्या, बऱ्याच वेळा मरगळ होती किंवा आमच्या इथे भवारी सर बसले, काय आता माहीत नाही. जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली होती, परंतु जुलै महिना सुरू झाला आणि वरुण राजाने कृपा केली असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आज बुधवारी पावसाने सपशेल निराशा केली. चाकण पंचक्रोशीमध्ये सकाळपासून पावसाने उघडीप दिली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 3 जुलै 2024 रोजी कांद्याची 1500 पिशवी म्हणजे 750 क्विंटल आवक होऊन कांद्याला 2000 ते 3200 रुपये दर मिळाला. बटाट्याची 3500 पिशवी आवक होऊन 2500 ते 3000 रुपये दर मिळाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 3 जुलै 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक कमी झालेली आहे, परंतु उठावही जरा कमी प्रमाणात आहे. आज रोजी कोबी असेल, कोबीचा भाव 15 ते 20 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 15 ते 22 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत. शेवगा 100 ते 110 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वाटाणे सुद्धा 180 ते 200 रुपये किलो झालेले आहेत. त्याचप्रमाणे टमाटे असेल, टमाट्याचा भाव वाढलेले आहेत. टमाटे आज रोजी 50 ते 60 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे घोसाळे असेल, घोसाळे सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे चवळे असेल, चवळी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव थोडे कमी झालेले आहे. मिरची 60 ते 70 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. त्या अशी सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे सुद्धा थोडे भाव कमी झालेले आहेत. मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.